जरा छोटासा बदल आपण बघतो आहे. धावफलक अकाउंट ओपन केलं. इथे आपण जर पाहिलं तर धावेंचा श्री गणेश होतोय. एक धाव धावफलकावरती लागली आहे. आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना आहे. आपण जर बघितलं ना तर एका बाजूला डॉक्टर सुपर किंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये उज्ज्वल इंजिनिअरिंग या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आहे. तर आरंभिक जोडी आपण पाहतोय. डॉक्टर गणेश सांगळे यांना आपण बघू शकता. दुसऱ्या बाजूला सुशील अंतुर्लीकर. तर पहिलं षटक टाकण्यासाठी सुनील थोरात. पुढचा बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचले तर होते, परंतु झेल घेऊ शकलेले नाहीये. एक धाव मिळाली आहे. त्यामुळे थोडासा आगळा वेगळा प्रयत्न आणि बॉल निघून जाईल. सीमारेषा पार. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती 6. उज्ज्वल इंजिनिअरिंग या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू असा निर्णय त्यांनी घेतला. बिग हिट केला जातोय. बॉलला लॉफ्ट केले. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते. धावा झाल्या 10. 10 रन ऑन अ बोर्ड. स्कोर बोर्ड वर 10. पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज सुनील थोरात. कमी गतीने टाकला होता. इनफिल्डला क्लिअर केलं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगात चाललाय. आउटफील्ड वेगवान आहे या मैदानाची. बॉल सीमारेषा पलीकडे निघून जाईल. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर 3 लागोपाठचे चौकार आले आणि त्यानंतर धावसंख्या देखील पुढे गेली आहे. धावफलकावर 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार सुनील थोरात. लॉंग ऑनला बॉल निघून जाईल आणि हा लागोपाठचा 4था चौकार येतोय. 4 रन्स. तर या ठिकाणी सन्मान होतोय सक्सेस जॉब प्लेसमेंटचे सन्माननीय गणेश आव्हाड साहेब, जे आपल्याला या स्पर्धेमध्ये लोगो प्रायोजक आहेत. सन्माननीय गणेश आव्हाड सर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी संपन्न होतोय. सक्सेस जॉब प्लेसमेंटचे सन्माननीय गणेश आव्हाड सरांचा सन्मान होतोय. STPL सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं सर आपला विशेष आभार. सन्माननीय किरणजी गोजरे, सन्माननीय मेंबर रतनजी पडवळ साहेब, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर सचिनजी उकाडे, सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. गुरुळे सर आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय रवी मोगल सर आहेत. त्याचबरोबर सन्माननीय मिसाळ सर आहेत. बॉल हवेत खेळला. अजून एक संधी आहे झेल घेण्याची, परंतु चेंडू नोमॅन्स एरियामध्ये पडलाय. निर्जन स्थळी पडलाय. एकच धाव आली आहे. धावफलक जर पाहिला तर 1च्या साहाय्याने पुढे जात आहे. धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहतोय. 7व्या पर्वामध्ये आपण सर्वजण आहोत आणि या 7व्या पर्वातली आज जर आपण पाहिलं तर 7व्या पर्वामध्ये आज प्रोफेशनल डे या ठिकाणी संपन्न होतोय. 19
त्यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जात असताना धावफलकावर 23. बॉल हवेत आहे आणि तिथे झेल पकडला जातोय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. सुशील अंतुर्लीकर यांना माघारी जावं लागतंय. पहिला धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हनुमंत गिरी यांना आपण पाहतोय. हनुमंत गिरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चांगला फटका खेळलाय, परंतु नो बॉलचा इशारा देखील या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळतोय. 22च्या साह्यानं एक धाव देखील आली आहे. अशा 2 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू फ्री हिट देखील असणार आहे. फ्री हिटची डामी संधी फलंदाजाला असणार आहे. डॉक्टर गणेशजी सांगळे सरांसाठी हात खोलण्याची एक सुवर्ण संधी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 22 आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मुकुंदा तयार होत आहेत. यावेळेस देखील आपण जर पाहिलं तर इथे पहा थोडीशी गडबड आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला मिळत आहे. व्हाईट +1 2 धावा इथेही आल्यात. धावसंख्या वाढली. धावा झाल्यात 24. फ्री हिट कंटिन्यू आहे. 24. 24 ला एक. दुसरं षटक सुरू आहे. फ्री हिट. हनुमंत गिरी यांना देखील मोठा फटका खेळण्याची संधी आल्याबरोबर हात खोलण्याची संधी आहे. पाहूयात काय घडते मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. हुक केलाय. बॉल चाललाय लॉंग लेगला. सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. धावा इथे मिळणार आहेत 4. STPL चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर धावा 28 झाल्यात. ओव्हर नंबर 2 सुरू असताना थोडंसं महागड आणि थोडंसं लांब जाणारं षटक आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आहे. (28) लॉस ऑफ 1. त्यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. कव्हर पॉइंटला बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकच धाव येते. धावसंख्या 1ने वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल तुम्ही पाहताय. 29 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. STPLचं एक सुबक आयोजन आपल्याला बघायला मिळतं. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला सातत्यानं बघायला मिळते. बॉल हवेत आहे. फटका थोडासा मिसटाईप असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात, परंतु 1 बाउन्स चेंडूचं कलेक्शन होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2ने पुढे जाते. ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 2 ओव्हर संपल्यात. या ओव्हरमध्ये धावा आल्यात 13 आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे डॉक्टर सुपर किंग्स या संघाची 1 बाद 31 धावा. 31 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय. थोडासा वेळ वाचवा. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 31. एक फलंदाज आहे बाद. तिसरं षटक सुरू होणार आहे आणि तिसऱ्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज योगेश गुरुळे यांना आमंत्रित करण्यात आलंय. थोडासा वेळ वाचवा हीच महत्वाची विनंती राहील. मॅच थोडीशी स्पीडअप करा ही विनंती आहे. 1 बाद 31 झाल्यात. डॉक्टर सुपर किंग संघ करतोय बॅटिंग. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केलाय.
परंतु डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. एकच धाव तिथे मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. धावसंख्या एकीने वाढली, 32 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर थोडासा आउटसाइड द ऑफ होता, त्यावर बॅट टाकली आणि एक धाव घेतली आहे. धावसंख्या 32 आकड्यावर. आडव्या बॅटने बॉलला फोर्स केलं, लॉंग ऑनला बॉल चालला अगदी जमिनीला समांतर, या मैदानाशी खेळत बागडत निघून गेलाय. एक धाव आली. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सिन्नर तालुक्यातील मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून 7व्या पर्वामध्ये सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं केले जाणारे आयोजन. फुलर लेंथ वरचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल. याच पद्धतीने गोलंदाजी करणं आवश्यक आहे. उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाला मागच्या 2 षटकांचा विचार जर आपण केला तर थोडीशी खराब गोलंदाजी झाली जरूर, परंतु योगेश गुरुळे कमबॅक देखील करतायत. यावेळेस देखील शॉर्ट बॉलचा वापर केला, परंतु फलंदाजापासून दूर ठेवला होता. आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल होता, इथे धाव मिळणार नाहीये. 2 चेंडू लागोपाठ आलेत निर्धाव. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे, धावफलकावरती 33. 4 चेंडू योगेश गुरुळे यांनी टाकलेत. मला वाटतंय रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू व्हाईट बॉलसाठी. पाहूयात निर्णय काय असेल, आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल अगदी काही क्षणातच. तिसऱ्या पंचांना विनंती आहे, स्वप्नीलजी कपिले सर आपण यावं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमनं जो रिव्ह्यू घेतलाय तो अनसक्सेसफुल झालाय. 1-33. समोर बॉलला खेळला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग, चांगला रिटर्न आलाय. एकच धाव येत असताना धावसंख्या एकने पुढे जाईल. धावफलकावरती आपण जर पाहिलं मित्रांनो तर 34 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. एक फलंदाज बाद. शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मैदान आणि तितकं सुंदर असं आयोजन त्या मैदानावर होतंय. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. जरूर एकच धाव आली आहे, फिल्डिंग चांगली बघायला मिळाली, परंतु कौतुक करावं लागेल योगेश गुरुळे यांचं. त्यांनी या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. क्या बात आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे बाद झालेला आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तीन ओव्हर नंतर 35 धावा झाल्यात. एक फलंदाज आहे बाद. शेवटचं षटक आहे. शेवटचे 6 चेंडू आता मैदानामध्ये टाकले जात आहेत आणि हे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज येत आहेत. गोलंदाजीसाठी संतोष रुपवते यांना आपण बघतो आहे. चला थोडासा वेळ वाचवा ही विनंती राहील, कारण यानंतर अजून आपल्याला 2 मॅचेस घ्यायच्यात. पुढे टाकलाय खोलवर टप्प्याचा बॉल, अक्षरशः केलेलं खोदकाम आपण पाहिलंय. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकने धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्या 36 धावा धावफलकावरती झाल्या. 36, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठ्या फटक्यांकडे देखील जावं लागेल. इथून पुढे तुमचं मार्गक्रमण जे आहे ना ते हवाई मार्गाने करणं अपेक्षित आहे.
प्रयत्न तर केलाय, बॉल जातोय फाईन लेगला, वेगात ट्रॅव्हल होतोय, जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. धावा मिळतील 4. STPL चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढली, धावा झाल्यात 40 धावा, एक फलंदाज बाद आहे. यावेळेस देखील सुंदर फटका खेळलाय जरूर, परंतु तिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण दिसतंय. बॉल सीमा पार, अजून एक चौकार. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून ओव्हर साठी आपल्याला सौजन्य आहे, सुमन हॉस्पिटल व प्रसूतीगृहाचे सन्माननीय डॉक्टर सुनीलजी इलक साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आम्ही करतोय. सन्माननीय डॉक्टर इलक साहेब, आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर अजिंक्य आलेत. पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉइंटला खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एकच धाव मिळते आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण बघू शकता. धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 45, 2 बाद असताना. विकेट मिळते आहे, फलंदाज बाद होत आहेत. तिसरा फलंदाज बाद. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धावफलकावर धावा झाल्यात 45. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 46 धावेंची. 24 चेंडूंमध्ये 46 आव्हाने. पाहूयात काय होईल. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. विनंती आहे डॉक्टर सुपर किंग्स, लगेच आपण फिल्डिंग लावा आणि उज्ज्वल इंजिनिअरिंग आपले 2 फलंदाज आपण देखील लगेच रेडी ठेवायचे. अधिकचा वेळ घेऊ नका. विनंती आहे, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी, जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी, सिन्नर, नाशिक.
24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 46 धाव्यांची. सुनील थोरात आणि दुसऱ्या बाजूला आकाश शेलार हे दोन फलंदाज आलेले आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं ना तर सुशील अंतुर्लीकर गोलंदाजी करण्यासाठी आहेत. थोडस वेळ वाचवा हीच विनंती सातत्याने मी करतोय. यानंतर 2 मॅचेस आपल्याला घ्यायच्यात. 46 धाब्यांचा पाठलाग सुरू होतोय. पाहुयात पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक सुंदर फटका खेळलाय. या जमिनीला समांतर हा फटका स्क्वेअर लेगला निघून जाईल. सीमा पार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आला. अजूनही 42 ची आवश्यकता बनवायच्या होत्या 46 आणि पहिल्याच बॉलवर आकाश शेलार याने एक चौकार खेळला. धावसंख्या 4 आकड्यावर जाऊन पोहोचली. फुलर लेंथ वरचा बॉल होता. डब्बा पडल्यानंतर निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावी ते मिळणार नाही. डॉट बॉलची नोंद तिथे होईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 4 आकड्यावर स्थिर आहे. यावेळेस व्हॉट अ शॉट. अप्रतिम मॅग्निफिसंट षटकार येतोय. 6. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्याचा आढावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल डान्सिंग डाऊन द विकेट. थोडस बदल आली ते गेलं. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने पाठवलं. षटकार. त्यामुळे चांगला बॉल कमबॅक गोलंदाजांना देखील केलंय. धाव इथे मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 10. 20 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 36 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. 20 बॉल 36. सुशील अंतुर्लीकर गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस देखील पुढे सरसावले. मनगडाचा खूप चांगला वापर केला. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. बॉलला टर्न केलं. तिथे एकच धाव मिळाली. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. धावसंख्या 11. 46 चा पाठलाग करत असताना उज्ज्वल इंजिनिअरिंगचा संघ काय चांगली सुरुवात करतोय. एक चौकार एक षटकार आला आतापर्यंत या ओव्हरमध्ये. यावेळेस चांगला बॉल होता. थोडस मागे सरत खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाट पाहिली होती चेंडूची फटका खेळण्यासाठी परंतु संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलने ओव्हरचा खेळ संपला. सुरुवात झाली होती चौकाराने परंतु डॉटने ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 11. बिनबाद 11 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. तर गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होते आहे. सचिन गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिलाच बॉल जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षण करत असताना तिथे क्षेत्ररक्षकाचा पाय देखील थोडासा घसरला त्यामुळे ते पडलेत परंतु 2 धावा तिथे मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होईल. धावसंख्या पुढे जात असताना आपण बघू शकता धावफलकावर 13 धावा झाल्या. एक दर्जेदार आयोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. प्रत्येकाला संधी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळते कारण क्रिकेट हा प्रत्येकाच्या आवडीचा खेळ आहे. असा कुणीही नाही की ज्याला क्रिकेट माहिती नाहीये. यावेळेस फुल टॉस मिड विकेटला बॉलला उडवलं. हवाई हल्ला केला जातोय. बॉल सीमारेषा पार ओव्हर द मिड विकेट. दमदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार.
16 चेंडू आणि 27 धावांची गरज. आकाश शेलार काय फलंदाजी करतायत, सुंदर फलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी एक थोडंसं बदल आली ते करत लॉंग ऑफला षटकार खेळला होता आणि इथे देखील फुलटॉस बॉल होता, मिडविकेटला त्याला खेळलं. फुलटॉस चेंडू देखील खेळणं तितकं सोपं नसतं, नजर चेंडूवर ठेवावी लागते, परफेक्ट मिडल बॉलला करावं लागतं, शॉट सिलेक्शन चांगलं पाहिजे आणि ते इथे अचूक बघायला मिळालं आकाश शेलार यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली 19 बिनबाद. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे, एक संधी आहे झेल घेण्याची आणि काय झालंय, कॅच ड्रॉप झालाय आणि कुणाचा ड्रॉप झालाय, आकाश शेलार यांचा ड्रॉप झालाय, ज्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. जे तुमच्या विजयामध्ये अडसर निर्माण करतायत त्या आकाश शेलार यांचा झेल तुम्ही सोडलाय. चुका करा पण क्रिकेटच्या मैदानावर नको, कारण क्रिकेटच्या मैदानावर झालेली एक चूक ही प्रतिस्पर्धी संघाच्या जर आपण विचार केला तर प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल टाकत असतो आणि इथे चूक घडली आणि चुका झाल्यानंतर फलंदाजाला जीवदान मिळाल्यानंतर फलंदाज आपले रंग उधळतात क्रिकेटच्या मैदानामध्ये. हे देखील आपण अनेक वेळा पाहिलंय. 21 लॉस ऑफ नो विकेट, 21 धावा धावफलकावर. यावेळेस देखील शॉर्ट बॉलचा वापर केलाय जरूर, स्क्वेअर लेगला बॉलला खेळलं, एक टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. या स्पर्धेमध्ये 6 सीट कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. 6 सीट क्रिकेट टेनिस बॉल चांगला बाउन्स आहे, त्याचबरोबरीने ड्युरेबिलिटी डिस्टन्स खूप चांगली आहे 6 सीट क्रिकेट टेनिस बॉलची आणि त्याचा वापर इथे होतोय. YS स्पोर्ट सिन्नर यांच्या माध्यमातून त्याचं सौजन्य आपल्याला आहे. योगेशजी शिंदे. फुलर लेन पुढे टाकलेला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची नोंद होणार आहे. 22 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान आहे. आपण जी खेळपट्टी बघतोय ती बनवण्यामध्ये सचिनजी उकाडे असतील, सुनीलजी शेळके असतील, या सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यानंतर एक चांगली विकेट, चांगली खेळपट्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. त्यावेळेस फुल टॉस, बॉल हवेत आहे जरूर आणि यावेळेस चूक होणार नाहीये. नो बॉल, नो बॉल. दोन धावा आल्यात. फ्री हिटची संधी आहे. रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली आहे फिल्डिंग टीम कडून. अवैध बिमर आहे की नाही ते मात्र चेक केले जाईल, परंतु ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तो नो बॉल आहे. नो बॉल. 2 धावा मिळतील आणि फ्री हिटची संधी देखील असणार आहे. आता समीकरण देखील बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले, 13 धावा बनवायच्यात. 22, 24 तर झाल्यात. आकाश शेलार 24 पैकी आकाश शेलार यांनी 22 बनवल्यात आणि फ्री हिटची संधी त्यांना मिळाली आहे. पाहूयात काय घडतंय. यावेळेस बॉलला उडवलंय तर खरं, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. मिस्टेक फटका होता. नो मॅच एरियामध्ये चेंडू लँड होणार आहे. तोपर्यंत एकच धाव येते. डॉक्टर संदीप यांना आपण पाहतोय. गणेश चांगले चेंडूवरती आले. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 25 झाली आणि शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 12 चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. शेवटचे 12 चेंडू आणि 22 ची गरज गोलंदाजी करण्यासाठी गणेश सर येत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रचंड मोठं आक्रमण होत आहे. आकाश शेलार यांनी गोलंदाजाला आकाश दाखवलंय. षटकार.
हा गेला उत्तुंग षटकार. एस एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. गोलंदाजाचं भव्य स्वागत करणारा भव्य षटकार आलाय. ज्या फलंदाजाचा झेल सुटला होता तो आक्रमण करतोय. त्यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा कॉल येणार आहे. एकदा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 32. समीकरण देखील बदललं. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 11 धावा बनवायच्या 14. दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये एका बाजूला उज्ज्वल इंजिनिअरिंग तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डॉक्टर सुपर किंग्स अशी लढत मैदानावरती सुरू आहे. 32 झाल्यात. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न राहिलाय. ऑन साईडला बॉलला खेळलं. मिडविकेटचं क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. एकच धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव आली. धावसंख्या 33 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 10 चेंडू आणि 13 धावेंची अजूनही आवश्यकता आपण पाहतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग एक बहारदार सदाबहार एक दर्जेदार आयोजन असणारी ही आपल्या आवडती स्पर्धा. चांगला बॉल कमी गतीने टाकला होता. थोडंसं गतीमध्ये मिश्रण केलं होतं. चेंडूवरून बोटं फिरवली. त्यानंतर जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील हलकंसं वळण घेतलं. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉल. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळालाय. धाव घेण्याचा प्रयत्न तर केलाय आणि त्यामध्ये यश देखील मिळालेलं आहे. नो बॉलचा कॉल पुन्हा एकदा येतोय. भीमर याही वेळेस आहे आणि 2 धावा आल्यात. नो +1 आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे फलंदाजाला. यस 9 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता आहे. तिसरं षटक सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पिच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्णयाची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. पाहूयात काय निर्णय येतोय. व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू है. नो बॉल 10 रन. फ्री हिटच्या बॉलवर आक्रमण और खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा सीमा रेखा के बाहर 6 रन. शिवछत्रपतींचा छाप. विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. काय बॅटिंग केली आकाश शेलार यांनी. 13 चेंडू आणि नाबाद 36 धावेवर ते फलंदाजी करतायत आणि संघाची धावसंख्या 42 झाली आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 4 धाव्यांची आवश्यकता आहे. उज्ज्वल इंजिनिअरिंग आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर सुपर किंग्स. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क नाहीये. सरळ यष्टी रक्षकाचा वेध चेंडू घेतोय. धाव नसेल. डॉट. यानंतरच्या मॅचचा टॉस लगेच यानंतर होईल. त्यामुळे टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. यावेळेस मनगडाचा खूप चांगला वापर केला. बॉल हवेत आहे आणि यावेळेस चूक झालेली नाहीये. आकाश शेलार यांना माघारी जावं लागतंय. विकेटचं पतन होते परंतु आकाश शेलार यांनी चांगला खेळ केला. खूप चांगली फलंदाजी केली. 36 धावा त्यांनी बनवल्या आणि त्यांच्या फलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूयात. खूप चांगला खेळ. वेल प्लेड. तर नवीन फलंदाज केदार मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. केदार हंडोरे. समीकरण बदललेलं आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि धावा बनवायच्यात 4. 6 चेंडू आणि 4 धावेंची अजून आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग आपण इथे पाहतोय. खूप चांगला खेळ आकाश शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. एक जीवदान त्यांना मिळालं होतं आणि त्यानंतर त्यांनी खूप सुंदर बॅटिंग केली. कलात्मक फटके त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. आक्रमक रूप त्यांनी धारण केलं. त्यानंतर रंग त्यांनी उधळले. 6 चेंडू आणि 4 ची गरज असताना गोलंदाज आलेत गोलंदाजी करण्यासाठी. विजय कुमार कारवा गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूंमध्ये 4 धावा रोखायच्यात. विजय कुमार करवा गोलंदाजी करण्यासाठी. सुनील थोरात स्ट्रायकरींकडे.
बॅकफुटला गेले, बॉलला हवेत खेळलं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडतायत झेल, मिळतीये विकेट, मोठी विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर विजय कुमार करवा मिळवतायत विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मला वाटतं मच्छिंद्र थोरात आहेत, बरोबर आहे ना? आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मच्छिंद्र थोरात यांनी देखील केलाय आणि तिथे विजय कुमार करवा यांनी देखील चांगले प्रयत्न केलेत. झेल जरी झाला नसला परंतु त्यांचे प्रयत्न मात्र खूप चांगले होते. चेंडूच्या खाली पोहोचले जरूर, परंतु प्रयत्नांना इथे आपण जर पाहिले ना तर यश मिळू शकलेलं नाहीये. तुमच्या प्रयत्नांची उंची ही मोठीच पाहिजे, तिथे यशालाही कमीपणा घ्यावा लागतो कधी कधी. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. समीकरण बदललं मित्रांनो, 3 बॉल 3 रन. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 4 ची गरज असताना पहिल्या बॉलवर विकेट आली आहे आणि त्यानंतर फक्त एकच धाव खर्च केली आहे. 3 बॉल 3 रन, 3 चेंडू आणि 3 धावांची अजून आवश्यकता आहे. यावेळेस थोडीशी जागा बनवली आणि बॉलला खेळलं होतं हवेत, परंतु तिथे क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त डॉक्टर गणेश सांगळे यांच्या माध्यमातून पकडला एक लाजवाब झेल आणि या मॅच मध्ये रंगतता वाढली आहे. परंतु मित्रांनो, विजय कुमार करवा यांच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. मागच्या काही मॅचेस मध्ये आम्ही त्यांना 12वे खेळाडू म्हणून पाहिले इथे नाव सांगण्यासाठी, परंतु आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केलंय. तुम्ही स्वतः अगोदर सिद्ध व्हा, हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार आहे आणि ते स्वतःला सिद्ध केले. आता शेवटचे चेंडू 2 शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. उज्ज्वल इंजिनिअरिंग संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. हाच तर क्रिकेटचा खेळ. त्यावेळेस देखील बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक यस यस पकडला झेल, अजून एक विकेट. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाह, अफलातून सामना आपण पाहतोय. एका बाजूला उज्ज्वल इंजिनिअरिंग आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर सुपर किंग्स. इथे डॉक्टर सुपर किंगचा संघ, मला वाटतंय विजय कुमार करवा यांनी कोणतं इंजेक्शन बाहेर काढलं माहिती नाहीये, परंतु समोरची टीम जर आपण पाहिले ना, थेट आयसीयू मध्ये, जनरल वॉर्ड मधून डायरेक्ट आयसीयू. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची देखील नोंद घ्या. 1 बॉल 3 रन, 1 चेंडू आणि 3 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी येतोय. 1 बॉल 3 दोन्ही टीम साठी. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीम साठी. 1 बॉल 3. चला चला थोडासा वेळ वाचूयात आपण, यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला घ्यायच्यात. विनंती राहील. 1 बॉल 3. बॉलला उडवलंय, बॉल मिड विकेटला खेळलाय, तिथे आहे क्षेत्ररक्षक आणि बॉल फरार होतोय. टाटा बाय बाय आणि खेळ खल्लास. सामना बॉल सीमारेषा पलीकडे आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय उज्ज्वल इंजिनिअरिंग. शेवटच्या चेंडूवर एक चौकार आणि त्यांनी सामना जिंकलाय. परंतु काय मॅच झाली आहे, जबरदस्त. काय जबरदस्त मॅच होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. टॉस करावा लागेल आपल्याला, विनंती आहे टॉस साठी. चला. आणि मॅन ऑफ द मॅच 15 चेंडूंमध्ये 36 धावा ज्यांनी बनवल्या, आकाश शेलार
मॅन ऑफ द मॅच करतायत. टॉस करावा लागेल. टॉस करण्यासाठी विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. टेस्टी पीएलचा खेळ रंगलाय खास. पाहूया